आज आहे मावशीच्या मुलाचा बर्थडे, म्हणून मी निघाली होती सफाळ्याला जायला. मला 6:20 ची ट्रेन पकडायची होती आणि मी आली होती 5 वाजता. आता इतक्या वेळ स्टेशनवर बसून करायचं काय, म्हणून मी गेली होती टाइमपास करायला माझ्या फ्रेंडच्या शॉप मध्ये. चला गप्पा गोष्टी करून करून कधी टाइम गेला समजलंच नाही. ट्रेन यायचं टायमिंग झाला आणि मी पण निघाले स्टेशनवर यायला. स्टेशनवर भाई पण भेटला होता. मग तो मला घेऊन गेला लोकलच्या मागच्या डब्यांमध्ये, कारण तिकडे गर्दी कमी असते ना. फायनली सफाळा स्टेशनला पोहोचले. केक वगैरे घेऊन लगेचच निघाले मावशीकडे यायला. आता घरी गिफ्ट पॅक करायला टाइम भेटला नव्हता, म्हणूनच मग मामाच्या घरी गिफ्ट पॅक करायला लागली. कसं बस गिफ्ट पॅक केलं आणि नंतर गेले बर्थडे बॉयच्या घरी. पाहुणे मंडळी तर आलीच होती, पण आम्ही वाट बघत होतो सुचीच्या वानर सेनेची. फायनली या वानर सेनेचं पण आगमन झालेलं आहे. चला जाऊयात आता केक कापायला. बाप रे, केक तर बघा. मावशीने आरती केली, पण बर्थडे बॉय केक बघून इतका खुश होता. त्याच खुशीमध्ये काय करू आणि काय नाही असं झालं होतं. कॅन्डल तर विझवलेच नाही, पण दोन्ही हातामध्ये सुरी घेऊन केक कापत होता. आता त्याची खुशी दुगणी करायला आम्ही त्याच्यावरती स्प्रे उडवला. स्प्रे उडवून उडवून आम्ही त्याच्या डोक्याचं काश्मीरच केलं होतं. त्याचमुळे ही वानर सेना तर काश्मीरच्या बर्फाचा आनंद लुटत आहे. भाई साहेब, ह्यांनी तर पूर्ण बॉडी लोशनच केलं होतं ह्याचं. खरंच नाव तर ह्यांना परफेक्ट सूट झालंय. बर्थडे बॉयला आणलेला गिफ्ट तर दिलाच, त्याला गिफ्ट बघायची इतकी एक्साइटमेंट होती, त्याने लगेचच ओपन करायला घेतलं. सध्या हा आता नवीन नवीन लॉगर झालाय, मग त्याच्यासाठी त्याला मी ट्रायपॉड गिफ्ट केला. केक वगैरे खाल्ला आणि सर्व बसलो एकत्र जेवण करायला. चला तर मग फॉलो, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका.